आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील चॅप्टर नंबर 2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. याच्यामधील आज आपण थर्ड पार्ट स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण पॉलिनेशन पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण मेल पार्टबद्दल सगळं पाहिलं होतं. सेकंड पार्टमध्ये आपण पिस्टल म्हणजे फिमेल पार्टबद्दल पूर्ण पाहिलं होतं आणि आता आपण पाहणार आहोत पॉलिनेशन. बेसिकली पॉलिनेशन म्हणजे काय, तर सुरुवातीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये देखील आपण थोडक्यात पाहिलं होतं की हे आहे अँथर. अँथरमध्ये असणार आहेत पोलन ग्रेन्स. ओके, खूप सारे पोलन ग्रेन्स याच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत आणि हा आहे सपोज स्टिग्मा. हे आहे त्याचं स्टाईल आणि हे आहे ओव्हरी. तर याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते स्टिग्मावरती येऊन ट्रान्सफर होतात, स्टिग्मावरती ट्रान्सफर होतात आणि हे जे ट्रान्सफर होणं आहे यालाच आपण म्हणणार आहोत पॉलिनेशन. सो आता पॉलिनेशनचे पण अनेक प्रकार आहेत, कारण सगळे प्लांट्स काय लँडवरचे नाही आहेत, काही प्लांट्स पाण्यामधले पण आहेत. काही प्लांट्सचे कलर्स तुम्ही जर पाहिलं फ्लावरचे कलर्स तर ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात, बट काही फ्लावर्स कलरलेस असतात, म्हणजे त्याचा काही असं खूप छान सुगंध येणं किंवा खूप छान कलर असणं, अट्रॅक्टिव्ह काही असणं असं काही नसतं. तर बेसिकली हे सगळं व्हेरिएशन का आहे तर त्याचा देखील अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. मित्रांनो, फर्स्ट टाइम अनअकॅडमी एक ऑफलाईन टेस्ट ऑर्गनाईज करत आहे, ज्या टेस्टचं नाव आहे अनसॅट. ओके, अनसॅट म्हणजेच काय, अनअकॅडमी नॅशनल स्कॉलरशिप ॲडमिशन टेस्ट. ही टेस्ट होणार आहे 40 सिटीजमध्ये. सो बेसिकली आता ही टेस्ट कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये होणार आहे, कुठे होणार आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. टेस्ट कधी होणार आहे तर 4 जून टू 5 जूनच्या दरम्यान ही टेस्ट होणार आहे. टेस्टमध्ये तुम्हाला 90% पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन्सवरती. त्यासोबतच पहिले जे काही 14 रँकर्स येतील त्यांना आयफोन मिळणार आहे आणि प्रत्येक जो कोणी टेस्टसाठी एनरोल करेल त्याला टी-शर्ट देखील मिळणार आहे अनअकॅडमीचा. सो बेसिकली तुम्हाला या ठिकाणी त्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी छोटीशी रजिस्ट्रेशन फी आहे, ती तुम्हाला पे करावी लागेल. ही टेस्ट फ्री नाही आहे, कारण ऑफलाईन टेस्ट असल्यामुळे अनअकॅडमीद्वारे ही टेस्ट फ्री नाही ठेवण्यात आलेली. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेबसाईटवरती तुम्ही जाणार आहात, खाली लिंक दिलेली आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर सगळं डिटेल्स वाचायचे आहेत की एक्झाम कधी आहे, तुम्हाला ॲडजस्ट होणार आहे का वगैरे. सगळं वाचल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी एनरोलमेंट करायचं आहे. एनरोलमेंट दरम्यान जर तुम्ही आपला कोड वापरला, म्हणजे जर तुम्ही सुहानी 10 कोड वापरला, तर तुम्हाला या ठिकाणी या टेस्टवरती जे काही अमाऊंट असेल एक्झामची एनरोलमेंटची, तर त्याच्यावरती तुम्हाला 10% ऑफ पाहायला मिळणार आहे. कोड तुम्हाला इथे पाहायला मिळत असेलच, तर हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती म्हणजे 2 जूनला. 2 जूनपर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट करता येणार नाही आणि एनरोलमेंट करण्याआधी सगळे डिटेल्स नक्की चेक करा आणि मगच तुम्ही एनरोलमेंट करू शकता. बेनिफिट्स खूप जास्त आहेत आणि तुम्हाला टेस्टचा एक एक्सपिरियन्स देखील मिळेल. सो नक्की ट्राय करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. In the preceding section, you have learned that male and female gametes in flowering plants are produced in pollen grain and embryo sac respectively. So याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की जे मेल गॅमेट्स आहेत तर ते पोलन ग्रेन्समध्ये तयार होतात आणि फिमेल गॅमेट जे आहेत तर ते एम्ब्रियो सॅकमध्ये तयार होतात. काय गॅमेटचं नाव आहे, फिमेल गॅमेटचं एग सेल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज बोथ टाइप्स ऑफ गॅमेट्स आर नॉन मोटाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा MCQ तयार होऊ शकतं की एन्जिओस्पर्म्समध्ये मोस्ट ऑफ दी प्लांट्समध्ये मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही कसे आहेत, नॉन मोटाईल आहेत आणि त्याच्यामुळेच पॉलिनेशनची गरज पडली. जर ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या स्पर्मप्रमाणे जर यांच्यामधला मेल गॅमेट मोटाईल असता तर अर्थात पॉलिनेशनची गरज पडली नसती. ओके, so they have to be brought together for fertilization to occur. आणि how is this achieved? So basically हे दोन्ही नॉन मोटाईल असल्यामुळे ऑब्व्हियसली मेल गॅमेटला फिमेल गॅमेट पर्यंत आणलं गेलं पाहिजे. मग ते कसं आणायचं, यासाठीच या ठिकाणी पॉलिनेशनची प्रोसेस होते. सो पॉलिनेशन इज द मेकॅनिझम टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह. Transfer of pollen grains to the stigma of a pistil is termed as pollination. सो पॉलिनेशन म्हणजे काय, अँथरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते पिस्टिलवरती असणाऱ्या स्टिग्माकडे ट्रान्सफर करणं, यालाच आपण काय म्हणणार आहोत, पॉलिनेशन. ओके, आणि हे का होतंय, फर्टिलायझेशन करता यावं यासाठी मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र आणण्यासाठी या ठिकाणी पॉलिनेशन होणार आहे. Flowering plants have evolved an amazing array of adaptations to achieve pollination. Obviously प्रत्येक प्लांटनुसार त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार या पॉलिनेशनमध्ये खूप सारे प्रकार आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे मेक यूज ऑफ एक्सटर्नल एजंट्स टू अचीव्ह पॉलिनेशन. आता एक्सटर्नल एजंट्समध्ये काय काय येणार आहे, मग मे बी विंड असेल, वॉटर असेल, इन्सेक्ट्स असतील, बटरफ्लाय आहे, हनी बी आहे, तर या सगळ्या इन्सेक्ट्सच्या आधारे पण पॉलिनेशन होत असतं. आता पॉलिनेशनचे प्रकार, सगळ्यात पहिल्यांदा आहे ऑटोगॅमी. आता हे प्रकार कशावरती पडलेले आहेत की पोलनचा सोर्स काय आहे, पॉलिनेशन कशा पद्धतीने होणार आहे, याच्यानुसार काही प्रकार आहेत. ऑटो म्हणजे काय, सेल्फ. ओके, सो या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन आहे.
म्हणजे काय की या पॉलिनेशन मध्ये काय होणार आहे, हे बेसिकली बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये होतं. बायसेक्शुअल फ्लावर्स म्हणजे कसे, एकच फ्लावर आहे, म्हणजे एकच प्रकारचे फ्लावर आहेत आणि त्या फ्लावर मध्ये स्टेमन पण आहे आणि पिस्टिल पण आहे, म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट आहे. अशा फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. आणि ऑटोगामी फक्त आणि फक्त बायसेक्शुअल फ्लावर्स मध्येच होतं. ओके, सो बेसिकली ऑटोगामी मध्ये काय होतं की हा फ्लावर आहे, लेट मी शो यू फ्लावर कुठे गेला आपला, Where are you flower? ओ माय डिअर फ्लावर, हा मिळाला. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे पण बायसेक्शुअल फ्लावर आहे. त्याच्यामुळे काय होते की अँथर पण इथेच आहे, इथूनच पॉलन ग्रेन्स उठून इथे पडणार आहेत, म्हणजे कुठल्याही एक्सटर्नल एजंटची गरज या ठिकाणी नाहीये. ओके, सो त्याच्यामुळे इथे तुम्हाला कोणतेही एक्सटर्नल एजंट म्हणजे बटरफ्लाय येऊन बटरफ्लायने पॉलिनेशन केलं किंवा हाऊस फ्लायने पॉलिनेशन केलं, असं कुठल्याही कोणी एक्सटर्नल येऊन याच्यामध्ये पॉलिनेशन करणार नाहीये. तर हे स्वतःहूनच यामध्ये पॉलन ग्रेन्स निघतात, स्वतःच याच्यावरती जाऊन पडतात आणि या ठिकाणी पॉलिनेशन होतं. त्याच्यामुळे ऑटोगॅमीमध्ये कोणत्याही एक्सटर्नल एजंटची गरज नसते. ओके, प्लीज वेट, प्लीज वेट, कुठे गेलं, हां ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, in this type of pollination is achieved within the same flower, transfer of pollen grains from anther to stigma of the same flower. In a normal flower which opens and exposes the anthers and the stigma, complete autogamy is rather rare. सो बेसिकली दोन प्रकारचे फ्लावर असतात, एक कायस्मोगॅमी आणि एक क्लिस्टोगॅमी. सो बेसिकली या दोन्ही फ्लावर्समध्ये ज्यांना आपण लोकल लँग्वेजमध्ये ओपन फ्लावर आणि क्लोज्ड फ्लावर असं म्हणतो. सो त्याच्यामुळे जे क्लोज्ड फ्लावर आहे त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये ऑटोगॅमी खूप इझिली होते, कारण फ्लावर क्लोज आहे, त्याच्यामुळे आतमधलंच अँथर आतमध्येच पडणार आहे आणि त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं. बट जे ओपन फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये बेसिकली काय होतं की कधी कधी या प्लांटचं अँथर या प्लांटवरती जाऊनही पडतं, इकडचं अँथरकडे येऊनही पडतं, त्याच्यामुळे इथे ऑटोगॅमी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ते फ्लावर्स जास्त ऑटोगॅमी दाखवत नाहीत. ओके, सो ऑटोगॅमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सिंक्रनी. सिंक्रनी म्हणजे काय, एकाच पिरियडला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट मॅच्युअर झालं पाहिजे. म्हणजे सपोज की आता या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं, अँथर्स जे आहेत तर ते स्टिग्मावरती आले, बट आतमध्ये गेल्यानंतर पॉलन ग्रेन्स जे आहेत तर ते स्टिग्मावरती आले, बट आतमध्ये गेल्यानंतर पॉलन ग्रेन्सला कळलं की अरे अजून ओव्ह्यूल्समध्ये एक सेलच तयार नाही झाले किंवा एक सेल मॅच्युअरच नाही झाले, तर मग काही उपयोग आहे का त्या पॉलन ग्रेन्स आतमध्ये जाऊन, तर नाही. त्याच्यामुळे एकाच वेळी पॉलन ग्रेन्स आणि एकाच वेळी जे आपले एक सेल्स आहेत तर ते मॅच्युअर झाले पाहिजेत, याला आपण म्हणतो सिंक्रनी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम प्लांट्स सच एज वायोला, ज्याला आपण कॉमन पॅन्सी म्हणतो, ओक्झॅलिस आणि कमोलिना, हे सगळे फ्लावर्स दोन प्रकारचे फ्लावर्सचे टाईप्स आहेत. एक तर पहिला आहे कॅझमोगॅमस आणि दुसरा आहे क्लेस्टोगॅमस. सो चॅझमोगॅमस किंवा काझमोगॅमस जे काय असेल ते, सो चॅझमोगॅमस फ्लावर्स जे आहेत ते असणार आहेत कसे, ओपन फ्लावर्स की ज्या ठिकाणी ऑटोगॅमी सोबतच क्रॉस पॉलिनेशन सुद्धा होऊ शकतं, म्हणजे याच्यामधले अँथर्स दुसऱ्या फ्लावरमध्ये सुद्धा जाऊ शकतात. बट तुम्ही जर पाहिलं तर हे फ्लावर कसं आहे, क्लोज आहे, याच्या पाकळ्या कशा आहेत, क्लोज आहेत, म्हणजे आतमध्येच अँथर आहे, आतमध्येच पिस्टिल किंवा स्टिग्मा आहे, त्याच्यामुळे यांच्यामधले अँथर्स बाहेर कुठे जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये इझिली ऑटोगॅमी आपल्याला पाहायला मिळतं. असे जे क्लोज फ्लावर्स असतात त्यांना आपण म्हणणार आहोत क्लिस्टोगॅमस फ्लावर. ओके, जे की ओपनच नाही होत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इन सच फ्लावर अँथर्स अँड स्टिग्मा लाय क्लोज टू इच अदर आणि देअर फॉर अँथर डेहिसन्स होतं, त्याचे फ्लावर्स हे बर्ड्समध्ये जे आहे ते पॉलन ग्रेन्स जातात आणि पॉलिनेशन होतं. आणि त्याच्यामुळे क्लिस्टोगॅमस याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळत नाही, कारण सेमच फ्लावर आहे, सेमच फ्लावरमधले गॅमेट्स त्यामध्ये पडणार आहेत, त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळेल का, तर नाही. त्याच्यामुळे ऑटोगॅमसचा एक डिसएडव्हान्टेज आहे ते म्हणजे असं की या ठिकाणी व्हरायटी ऑफ फ्लावर्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके, नेक्स्ट आहे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स प्रोड्यूस ॲश्युअर्ड सीड सेट इवन इन द ॲब्सेन्स ऑफ पॉलिनेटर्स. म्हणजे या ठिकाणी कोणतेही पॉलिनेटर्स नसले, म्हणजे काय कोणीही पॉलिनेशन करणारं नसलं तरीही क्लिस्टोगॅमस फ्लावर्समध्ये पॉलिनेशन होतं. बट प्रॉब्लेम असा आहे की सगळे फ्लावर्स जे आहेत तर ते सेम आहेत, सेम जेनेटिक ह्याचे आहेत, सेम जेनेटिक मेकअपचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गिटेनोगॅमी. गिटेनोगॅमीमध्ये काय होणार आहे की फ्लावर्स डिफरंट आहेत बट सेम प्लांटवरती आहेत. सो फ्लावर्स कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल पार्ट सेपरेट फ्लावरमध्ये आहेत, बट दोन्ही फ्लावर एकाच प्लांटवरती आहेत. सो दॅट इज कॉल्ड ॲज मोनोएशियस कंडिशन. ओके, सो फ्लावर्स डिफरंट आहेत बट प्लांट्स एकच आहे. सो मोनोएशियस प्लांट्समध्ये काय होणार आहे, ग्युटेनोगॅमी, म्हणजे या ठिकाणी एका फ्लावरमधलं स्टिग्मा, एका फ्लावरमधला पॉलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन पडणार आहेत, पण हे दोन्ही फ्लावर्स कुठे आहेत, सेम प्लांटमध्ये आहेत. सो या कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत, युनिसेक्शुअल फ्लावर्स अँड मोनोएशियस प्लांट्स.
ऑल्दो गिटेनोगॅमी इज फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, एका फ्लावरमधले गॅमेट्स दुसऱ्या फ्लावरमध्ये गेले पाहिजे, याला आपण म्हणणार आहोत क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यामुळे गिटेनोगॅमी काय आहे, वरवर पाहिलं तर क्रॉस पॉलिनेशन आहे, कारण दोन्ही फ्लावर्स कसे आहेत ते डिफरंट आहेत. पण जर आपण जेनेटिक्सच्या रूपामध्ये पाहिलं तर जेनेटिक्सच्या अनुसार हे कसे आहेत, ॲटोगॅमीशी सिमिलर आहेत. कारण सेम प्लांटमध्ये जर आपण म्हटलं तर सेम प्लांटचेच कॅरेक्टर दुसऱ्या फ्लावरमध्ये जात आहेत, म्हणजे या ठिकाणी परत जेनेटिक व्हेरिएशन नाहीये, म्हणजे जेनेटिकली गिटेनोगॅमी ऑटोगॅमीशी एकदम सिमिलर आहे. बट जर आपण फिजिकली बाहेर जर पाहिलं, आपण फक्त म्हणजे जर मॉर्फोलॉजिकली फक्त पाहिलं तर मात्र गिटेनोगॅमी आपल्याला क्रॉस पॉलिनेशन सारखं वाटू शकतं, कारण दोन फ्लावर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. बट जेनेटिकली हे काय आहे, ॲटोगॅमी प्रमाणेच आहे. ओके, कारण पोलन ग्रेन्स सेमच प्लांटमधून सेमच प्लांटच्या स्टिग्मावरती जात आहेत. नेक्स्ट आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी पूर्ण आपल्याला एक्झॅक्ट क्रॉस पॉलिनेशन पाहायला मिळतं, कारण या ठिकाणी फ्लावर पण दुसऱ्या प्लांटवरती आहे, फिमेल फ्लावर मेल फ्लावर पण दुसऱ्या प्लांटवरती आहे. सो या ठिकाणी डिफरंट प्लांट्स असल्यामुळे आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक मेकअप्स पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतं. ओके, सो गिटेनोगॅमी एक बेस्ट एक्झाम्पल आहे, झिनोगॅमी एक बेस्ट एक्झाम्पल आहे क्रॉस पॉलिनेशनचं. गिटेनोगॅमीमध्ये पण तसं पाहायला गेलं तर ऑटोगॅमी प्रमाणेच कोणतंही प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळत नाही, बट झिनोगॅमीमध्ये मात्र पाहायला मिळतं. सो तुम्हाला या ठिकाणी दोन प्रकारचे फ्लावर्स पाहायला मिळतात. जे क्लिस्टोगॅमस आहेत तर ते बंद आहेत, क्लोज फ्लावर आहेत, आणि जे चास्मोगॅमस आहेत तर ते ओपन फ्लावर आहेत. एजंट्स ऑफ पॉलिनेशन. ओके, सो आता कोणते असे जे फ्लावर्स आहेत की ज्यांना क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे, एक फ्लावर या प्लांटवरती आहे, दुसरा फ्लावर या प्लांटवरती आहे, तर असं नाही होऊ शकत ना की पॉलन ग्रेन्स एवढा लांबचा डिस्टन्स कव्हर करून या फ्लावरमध्ये असणाऱ्या स्टिग्मावरती येतील. सो बेसिकली हे काम करण्यासाठी कोणीतरी मध्ये पाहिजे ॲज अ एजंट. सो एजंट म्हणून काय आहेत, या ठिकाणी तीन प्रकारचे एजंट असतात. एक तर आहे विंड, दुसरा आहे वॉटर, आणि तिसरा आहे इन्सेक्ट्स किंवा ॲनिमल्स. ओके, सो हे तीन प्रकारचे एजंट्स जे आहेत तर हे पॉलिनेशनसाठी काम करतात आणि त्यांना आपण एजंट्स ऑफ पॉलिनेशन किंवा पॉलिनेटर्स असं म्हणतो. ओके, सो आता आपण हे कोणत्या एजंट्स आहेत ते पाहूया. प्लांट्स यूज टू एबायोटिक, दॅट इज विंड आणि वॉटर एबायोटिक एजंट्स आहेत, आणि ॲनिमल्स किंवा इन्सेक्ट्स काय आहे, बायोटिक एजंट्स आहेत टू अचीव पॉलिनेशन. मेजॉरिटी ऑफ प्लांट्स यूज बायोटिक एजंट्स फॉर पॉलिनेशन. ओनली अ स्मॉल प्रपोर्शन ऑफ प्लांट्स यूज एबायोटिक एजंट. जे मेजॉरिटी ऑफ प्लांट्स आहेत तर ते काय वापरतात, एबायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन वापरणार आहेत. जे स्मॉल प्रपोर्शन आहे ते एबायोटिक वापरणार आहेत, आणि मोस्टली मेजॉरिटी ऑफ काय वापरतात, बायोटिक एजंट्स ऑफ पॉलिनेशन. कारण आपल्याकडे बायोटिक एजंट्स खूप सारे आहेत. ओके, हवा असं नाही ना की पाहिजे तेव्हा येईल पाहिजे तेव्हा जाईल, हवा हवेच्यानुसार येणार आहे. बट हनी बीला जर आपण सपोज एखादा फ्लावर असेल, त्या फ्लावरमध्ये खूप सारं मध आहे, म्हणजे मध म्हणजेच नेक्टर आहे, तर ऑब्व्हियसली ते मधाचा लालचे पोटी ती मधमाशी त्या ठिकाणी येणारच आहे. सो त्याच्यामुळे प्लांटचं पॉलिनेशन आरामात त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यामुळे बायोटिक जे आहे तर ते मेजॉरिटी ऑफ टाइम्स आपल्याला पॉलिनेटर्स म्हणून पाहायला मिळतात. बट जे एबायोटिक एजंट्स आहेत ते काही फक्त स्मॉल प्रपोर्शन ऑफ प्लांट्सलाच पॉलिनेशनसाठी हेल्प करतात. So pollen grains coming in contact with the stigma is a chance factor in both wind and water pollination. सो बेसिकली विंड फ्लो होते, आणि विंड फ्लो होत असताना जर त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स पण विंड सोबत फ्लो झाले आणि दुसऱ्या प्लांटवरती येऊन पडले तर हा चान्स आहे. असं नाही की प्रत्येक वेळी विंड फ्लो होत असताना त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स तयार झालेले असतीलच, किंवा प्रत्येक वेळी पोलन ग्रेन्स तयार झाले असतील आणि विंड फ्लो होईलच. सो बेसिकली ही फक्त चान्स प्रोसेस आहे. ओके, दुसरं आहे वॉटर. वॉटरमध्ये काय होतं, इतर वॉटरच्या सरफेसच्या आतमध्ये किंवा सरफेसच्या वरती वॉटर पॉलन ग्रेन्सला एका फ्लावरकडून दुसऱ्या फ्लावरकडे घेऊन जायचं काम करतं. मग अगेन वॉटर संदर्भात पण तेच आहे, जेव्हा पॉलन ग्रेन्स तयार झाले असतील तेव्हा पाणी यायला पाहिजे. जर आधी पाण्याच्या लाटा वाहत असतील किंवा आधीच जर पाणी त्या ठिकाणी जात असेल इकडून तिकडे तर काहीच उपयोग नाहीये. सो बेसिकली त्याच्यामुळे हे एबायोटिक एजंट्स जे आहेत तर ते फक्त ॲज अ चान्स प्रोसेसेस आहेत किंवा ॲज अ चान्स एजंट्स आहेत की त्यांच्याने पॉलिनेशन झालं तर झालं. पण जे इन्सेक्ट्स आहेत त्यांना आपण असं म्हणू शकतो की या दोघांपेक्षा ते शुअर आहेत की ते पॉलिनेशन करणार आहेतच. ओके, सो टू कम्पेन्सेट फॉर these uncertainties and associated loss of pollen grains, the flower produce enormous amount of pollens when compared to the number of ovules. सो तुम्ही जर पाहिलं तर आपण जेव्हा अँथरचा अभ्यास केला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की थाउजंड्स ऑफ पोलन ग्रेन्स जे आहेत तर ते एका वेळी तयार होतात. पण हेच जर आपण पिस्टिलमध्ये पाहिलं तर ओव्ह्यूलमध्ये प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये फक्त एकच एम्ब्रियो सॅकमध्ये एकच एग सेल तयार होतं, म्हणजे कुठे 1000 पोलन ग्रेन्स आणि कुठे एकच एम्ब्रियो सॅक. त्याच्यामुळे या ठिकाणी काय केले की पोलन ग्रेन्सचं वेस्टेज होऊ शकतं, कारण पोलन ग्रेन्स सपोज एका फ्लावरमधून दुसऱ्या फ्लावरमध्ये जाताना मध्ये जमिनीवरती पडलं तर त्याचा काहीच यूज होणार नाही, किंवा विंडने कुठे भलतीकडेच घेऊन गेलं फ्लावरवरती न टाकता ते कुठे
वेगळीकडेच गेले तर ते सगळे पोलन ग्रेन्स काय होऊ शकतात, वेस्ट किंवा डिस्ट्रॉय होऊ शकतात. सो त्याच्यामुळे कितीही पोलन ग्रेन्स वेस्ट झाले तरी एखादा तरी चान्स असा लागावा आणि पॉलिनेशन व्हावं यासाठी फ्लावर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलन ग्रेन्स तयार करतात. आणि ओव्ह्यूल्स जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी जागा फिक्स आहे ना, की ओव्हरीच्या आतमध्ये ते सगळे एग सेल्स वगैरे सेफ आहेत, त्याच्यामुळे एग सेल्स एखाद दुसरं जरी प्रोड्यूस केलं तरी पण पुरेसं आहे. ओके, पण पोलन ग्रेन्स मात्र खूप सारे तयार करावे लागतात प्लांटला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण प्रत्येक एजंटनुसार पॉलिनेशन कशा पद्धतीने होतात तर ते पाहणार आहोत. फर्स्ट आहे दॅट इज पॉलिनेशन बाय विंड इज मोर कॉमन. जर आपण एबायोटिक एजंट्स मध्ये पाहिलं तर विंड सगळ्यात कॉमन एजंट आहे, कारण ऑब्व्हियसली विंड प्रत्येक ठिकाणी फ्लो होते. जर आपण पाणी म्हटलं तर पाणी फक्त ॲक्वियस प्लांट्स मध्येच आपल्याला युजफुल होऊ शकतं, पण विंड तर सगळीकडेच असते. ओके, सो त्याच्यामुळे विंडनुसार पॉलिनेशन कसं आहे थोडंसं कॉमन आहे. Wind pollination also requires that the pollen grains are light and non-sticky. सो जेव्हा विंडने पॉलिनेशन होणार आहे तेव्हा ते पोलन ग्रेन्स कसे असले पाहिजेत, एकतर लाईट असले पाहिजेत, कारण ऑब्व्हियसली हवा खूप लाईट आहे, सो हवासोबत फ्लो होण्यासाठी ते लाईट असले पाहिजेत. त्यासोबतच हे जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते कसे असले पाहिजेत, नॉन स्टिकी. कारण स्टिकी असतील तर अर्थातच ते प्लांटला चिटकून राहतील, हवेसोबत येणार नाहीत. ओके, सो कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे ऑफन पजेसेस वेल एक्सपोज्ड स्टेमेन्स. अर्थात या ठिकाणी स्टेमेन्स असे मोठे मोठे असले पाहिजे जेणेकरून हवा आली की ते हलतील आणि पोलन ग्रेन्स तिथून हवेसोबत निघून जातील. ओके, सो त्याच्यामुळे स्टेमेन्स वेल एक्सपोज्ड आणि मोठे मोठे असायला पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लार्ज ऑफन फेदरी स्टिग्मा, म्हणजे लार्ज मोठा असा फेदरी स्टिग्मा असला पाहिजे जेणेकरून पोलन ग्रेन्स आले की ते पटकन त्या स्टिग्माला कॅच करता येतील आणि इझिली ते स्टिग्मा त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स घेऊन जर्मिनेशन करू शकतं. विंड पोलिनेटेड फ्लावर्स ऑफन हॅव अ सिंगल ओव्ह्यूल. प्रत्येक ओव्हरीमध्ये एक सिंगलच ओव्ह्यूल असतं आणि खूप सारे फ्लावर्स असे इन्फ्लोरेसन्समध्ये पॅक्ड असतात. नेक्स्ट आहे द टॅसल्स यू सी इन दी कॉर्न कॉप. तुम्ही हे मका खाल्ला असेल, मक्याच्या वरती त्याची केस असतात ना, इथे दाखवले का, नाही दाखवले, बट मक्याच्या वरती ते असं गोल्डन कलरचे समथिंग केस असतात तर त्याला आपण म्हणणार आहोत टेसल्स. ओके, ते काय आहे, टेसल्स म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं स्टिग्मा आहे आणि ती पूर्ण स्लेंडर लाईक म्हणजे एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण स्टाईल म्हणू शकतो, की ते काय करणार आहेत, जेव्हा पोलन ग्रेन्स असे हवा घेऊन येते तेव्हा ते ट्रॅप करण्याचं काम ते टेसल्स करणार आहेत. सो विंड पॉलिनेशन इज क्वाईट कॉमन इन ग्रासेस, कारण ग्रासेसमध्ये असे फेदरी स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. सो तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकतं की विंड पॉलिनेशन कोणामध्ये कॉमन आहे किंवा कोणतं एबायोटिक एजंट्स कॉमन आहेत. सो दॅट इज विंड कॉमन आहे आणि विंडमध्ये काय कॉमन आहे, ग्रासमध्ये होणारं विंड पॉलिनेशन कॉमन आहे. नेक्स्ट आहे पॉलिनेशन बाय वॉटर इज क्वाईट रेअर. रेअर यासाठी आहे कारण हे फक्त ॲक्वेटिक प्लांट्समध्येच होऊ शकतं. and this is limited to only 30 genera of monocotyledons. असे खूप सारे जनरा आहेत जर आपण काउंट वगैरे करायचं म्हटलं तर, कारण साधारणतः तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये लिव्हिंग वर्ल्डमध्ये तुम्ही पाहिलं होतं की 1.7 to 1.8 मिलियन एवढे स्पीशीज आहेत. म्हणजे त्या स्पीशीजचे जनरा पण ऑलमोस्ट त्या प्रपोर्शनमध्येच असणार आहेत आणि त्यामध्ये फक्त 30 जनरा जे आहेत ते पण फक्त मोनोकॉट्स मधले, तेच फक्त वॉटर पॉलिनेशन आपल्याला दाखवणार आहेत. As against this, you would recall that water is a regular mode of transport for the male gametes among the lower plants such as algae, bryophytes and pteridophytes. तुम्ही जर प्लांट किंगडम मध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की अल्गे जे आहेत ते पूर्ण ॲक्वेटिक आहेत, पूर्ण पाण्यामध्ये राहतात. ब्रायोफाइट्स पण ऑलमोस्ट पाण्यामध्ये राहणारे असतात, पण त्यांना वॉटरची गरज असते पॉलिनेशनसाठी म्हणा किंवा फर्टिलायझेशनसाठी म्हणा. टेरिडोफाइट्सला पण पाण्याची गरज असते. सो बेसिकली या तिघांना तर पाणी हवंच आहे प्रत्येक गोष्टीसाठी, त्याच्यामुळे यांच्यामध्ये मोस्टली आपल्याला सतत पाणी काय म्हणू शकतो आपण फ्लो होताना वगैरे पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे इट इज बिलीव्ड दॅट पर्टिक्युलरली फ्रॉम सम ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स दॅट their distribution is limited because of need for water for transport of male gamete and fertilization. जर आपण ब्रायोफाइट्स किंवा टेरिडोफाइट्स मध्ये पाहिलं तर त्यांना पाण्याची खूप गरज असते फॉर द फर्टिलायझेशन, कारण वॉटरच्या हेल्पनेस ते काय होणार आहे, जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते ट्रान्सफर होणार आहेत ना मेल कडून फिमेल फ्लावरकडे. सो दॅट्स वाय पाण्याची गरज खूप जास्त आहे. बट काही पर्टिक्युलर जेनरस फक्त वॉटर पॉलिनेशनला सपोर्ट करतात. आता काही एक्झाम्पल्स आहेत बाय दी एनसीईआरटी. व्हॅलिस्नेरिया अँड हायड्रिला ग्रो इन द फ्रेश वॉटर अँड जे मेरीन ग्रासेस आहेत ज्याला आपण झोस्टेरा म्हणतो ते कुठे येणार आहेत, मेरीन वॉटरमध्ये. ओके, सो व्हॅलिस्नेरिया आणि हायड्रिला येणार आहेत फ्रेश वॉटरमध्ये आणि झोस्टेरा आपल्याला पाहायला मिळेल मेरीन वॉटरमध्ये. नॉट ऑल ॲक्वेटिक प्लांट्स यूज वॉटर फॉर पॉलिनेशन.
अजून एक एनसीईआरटीची लाईन आहे की सगळेच ॲक्वॅटिक प्लांट्स पॉलिनेशन वॉटरच्या हेल्पनेच करतील असं नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर अर्थात पाणी जर पॉलिनेशन करणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स असणं किंवा छान नेक्टर मिळणं किंवा सुगंध येणं या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाहीये, कारण पाणी सुगंध बघून नाही येणार आहे ना. सो दॅट्स वाय या गोष्टी नसल्या तरी पण त्या ठिकाणी वॉटरने पॉलिनेशन होऊ शकतं. मग तुम्ही कधी विचार केलाय का की लोटस तर कायम पाण्यामध्ये उगवतं, हो की नाही? मग लोटसला एवढे छान ब्युटिफुल कलर्स असणं, वास असणं याची काय गरज आहे? कारण लोटसचं पॉलिनेशन वॉटर करत नाही, लोटसचं पॉलिनेशन इन्सेक्ट करतात. मग इव्हन दो ते पाण्यामधलं ॲक्वॅटिक प्लांट असलं तरी पण त्याच्यामध्ये वॉटरने पॉलिनेशन होत नाही. याच्यामुळे एनसीईआरटी असं म्हणते की सगळेच जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्या सगळ्याच ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये वॉटर पॉलिनेशन युजफुल नाहीये. ओके. इन मेजॉरिटी ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स सच ॲज वॉटर हायसिंथ असेल, वॉटर लिली असेल किंवा लोटस असेल, या सगळ्या फ्लावर्समध्ये इन्सेक्ट किंवा विंड पॉलिनेशन करणार आहे. ओके, इन्सेक्ट किंवा विंड करणार आहे. So in Vallisneria, the female flower reach the surface of water by by long stalk, and male flower or pollen grains are released on the top of the surface of the water. So basically तुम्ही इथे पुढे डायग्राम दिलाय का? येस, आय थिंक मागे डायग्राम आहे, लेट मी चेक. हा, ओके. सो बेसिकली तुम्ही जर व्हॅलिस्नेरियामध्ये पाहिलं तर या ठिकाणी काय होतं, मेल आणि फिमेल फ्लावर डिफरंट असतं. सो बेसिकली हे जे मेल फ्लावर्स आहेत तर ते आपले हे कुठे आहेत, वॉटरच्या साधारणतः सरफेसवरती आहेत. सो हे जे मेल फ्लावर्स आहेत तुम्हाला या ठिकाणी जे आयपॉड सारखे पाहायला मिळतात, इयरपॉड सारखे, सॉरी, तर जे मेल फ्लावर्स आहेत, मेल फ्लावर्सचे जे पॉलन ग्रेन्स आहेत तर ते या ठिकाणी वॉटरच्या सरफेसवरती सोडले जातात. आणि जे स्टिग्मा आहे ते हे जे आहे असं कॉइल्ड आहे, तर ते मॅच्युरिटीच्या टाइमला ते पूर्ण सरफेसवरती असं कॉइल्ड सोडून सरफेसवरती येतं. आणि हे जे मेल गॅमेट्स आहेत किंवा जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते ऑलरेडी पाण्याच्या सरफेसवरती फिरत असतात. मग फिरत असतानाच ते काय होतं, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि या ठिकाणी जर्मिनेशन होतं. ओके. सो हे कुठे होणार आहे, टोटली सरफेसवरती होणार आहे आणि पाण्याच्या हेल्पने होणार, कारण हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पाण्याच्याच वॉटर करंटच्याच हेल्पने असे फिरत असतात. ओके. सो अशा पद्धतीने व्हॅलिस्नेरियामध्ये वॉटरच्या सरफेसवरती पॉलिनेशन होणार आहे, त्याच्यामुळे याला आपण एपिहायड्रोफिलस असंही म्हणतो. आणि हे वॉटरचाच हेल्पनी होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, फिमेल फ्लावरला कॉइल्ड सुटत वर सरफेसपर्यंत जावं लागतं आणि त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स ऑलरेडी असे गोल गोल फिरत असतात. ओके, जेणेकरून फिमेल फ्लावरचा स्टिग्मा आला की आपण त्याच्यावरती स्टिक होऊ आणि जर्मिनेशन होईल. नेक्स्ट आहे अजून एक प्रकार, हायपोहायड्रोफिलस मध्ये काय होतं की जे पॉलिनेशन आहे तर ते पाण्याच्या सरफेसच्या आतमध्ये होतं. ओके, बाहेर न होता आतमध्ये होतं. हे मोस्टली ग्रासेसमध्ये, झुस्टेरामध्ये वगैरे पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी फिमेल फ्लावर जे आहेत तर ते पाण्यामध्ये सबमर्ज राहतं आणि जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते पण पाण्याच्या आतमध्येच फिरत असतात. आणि पोलन ग्रेन्स एक रिबिन लाईक लॉंग स्ट्रक्चरमध्ये असतात, जेणेकरून ते पटकन त्या ग्रासेसवरती किंवा स्टिग्मावरती अटॅच व्हावेत. ओके. सो येस, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की या ठिकाणी पण वॉटरच्याच करंटने ते पोलन ग्रेन्स फ्लो होतात आणि स्टिग्मावरती जाऊन अटॅच होऊन त्या ठिकाणी वॉटर पॉलिनेटेड स्पीशीजमध्ये पॉलिनेशन होणार आहे. अगेन यांच्यामधले जे पोलन ग्रेन्स असतात तर त्याच्यावरती म्युसिलेट्सचं कवरिंग असतं, जेणेकरून ते पोलन ग्रेन्स पाण्यामध्ये भिजू नये किंवा वॉटर त्याला काही डॅमेज करू नये यासाठी त्याच्यावरती एक म्युसिलेट्सचं कवरिंग असतं, लाईक स्टिकी सबस्टन्सचं. Both wind and water pollinated flowers are not very colorful and do not produce nectar. जे फ्लावर्स वॉटर आणि विंडने पॉलिनेट केले जातात तर ते फ्लावर्स एक तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना ब्युटिफुल असे कलर्स नसतात, त्यांचा ब्युटिफुल असा वास नसतो, सुगंध नसतो. आणि थर्ड पॉईंट आहे की त्यांच्यामध्ये नेक्टर म्हणजे मध वगैरे पण, ज्याला आपण मध म्हणतो पण ते इन द लँग्वेज ऑफ प्लांट्स त्याला आपण नेक्टर म्हणतो, त्या नेक्टर पण त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होत नाही. का होत नाही? कारण पाणी किंवा विंड नेक्टर मिळतंय का किंवा ते फ्लावर्स अट्रॅक्टिव्ह आहेत का हे पाहून येणारच नाहीये. त्याच्यामुळे प्लांट्स त्या सगळ्यामध्ये आपली एनर्जी नाही वेस्ट करत. पण जे प्लांट्स असे आहेत की ज्यांना इन्सेक्ट्स येऊन पॉलिनेशन करणार आहेत त्या प्लांट्सला मात्र ते इन्सेक्ट्स आल्याबद्दल त्यांना काहीतरी द्यावं लागतं. दॅट्स वाय त्यांना मध प्रोड्यूस करणं किंवा त्या इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करण्यासाठी कलरफुल फ्लावर्स असणं किंवा फ्लावर्सचा छान वास येणं, या सगळ्या गोष्टी प्लांट्सला कराव्या लागतात. त्यासाठी प्लांट्सची खूप सारी एनर्जी पण वेस्ट होते. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय की कोणते कोणते इन्सेक्ट्स याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात किंवा कोणते कोणते ॲनिमल्स याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात. सो फर्स्ट आहे बीज असणार आहेत, हनी बीज, बटरफ्लायज आहे, फ्लायज आहे, बिटल्स आहे, वास्प आहे, अँड्स आहेत, मोथ्स, बर्ड्स, बॅट्स पण याच्यामध्ये येतात. ते काय असतात ते वटवाघूळ, नाही वटवाघूळ नाही, बॅट्सला काय म्हणतात मराठीमध्ये, आय डोंट रिमेंबर. पण बॅट्स हा एकच मॅमल आहे जो उडू शकतो. त्याचं नाव शोधा, काय म्हणतात रे, तो रात्रीचा असतो ना, असं उलटा लटकतो.
जे काय असेल ते शोधा, त्याचं नाव शोधा. सो अशा पद्धतीने हे जे सगळे ॲनिमल्स आहेत, हे जे सगळे इन्सेक्ट्स आहेत, त्या सगळ्या ते सगळे इन्सेक्टच फक्त इन्सेक्ट्स पॉलिनेशन जे आहे किंवा एका प्लांटचे अँथर दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती येऊन पोहोचवणं याचं काम करणार आहेत. याच्यामध्ये मोस्ट कॉमन कोणते असेल तर ते बीज आहेत, हनी बीज आहेत, कारण त्यांना मध पण मिळतो त्याच्या बदल्यात. सो त्याच्यामुळे मोस्ट कॉमन आहे ते म्हणजे हनी बीज. अजून काही ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल लेम्युर्स आहेत किंवा रोडेंट्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, हे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये पॉलिनेशनसाठी हेल्प करतात. बट कॉमन बीज आहेत. ऑफन फ्लावर्स ऑफ ॲनिमल्स पॉलिनेटेड प्लांट्स आर स्पेसिफिकली अडॅप्टेड फॉर अ पर्टिक्युलर स्पीशीज ऑफ ॲनिमल्स. असं नाही की कोणी पण येऊन पॉलिनेशन करणार, तर त्यांचे ठरलेले स्पीशीज आहेत की तेच येऊन पॉलिनेशन करू शकतात, कारण त्याप्रमाणेच ते फ्लावर स्वतःला अडॅप्ट केलेलं असतं त्या फ्लावरने. ओके, सो त्यासाठी त्याच्यामध्ये कलरफुल फ्लावर्स म्हणजे कलरफुल पेटल्स असतात, फ्रेग्रन्स छान असतो, नेक्टर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ओके, सो जेणेकरून ते पर्टिक्युलर प्रकारचे जे इन्सेक्ट्स आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत ते त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट व्हावेत. दुसरी गोष्ट अशी की फ्लावर मोठं असायला पाहिजे, कारण ऑब्व्हियसली त्या पर्टिक्युलर इन्सेक्टला येऊन त्या फ्लावरवरती बसायचं आहे किंवा नेक्टर घ्यायचं आहे किंवा पॉलिनेशन पण करायचं आहे. त्याच्यामुळे अर्थातच फ्लावर थोडंसं मोठं असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्स्पिक्युअस, म्हणजे दिसलं पाहिजे पटकन, कलरफुल असलं पाहिजे. काही फ्लावर्सला म्हणजे काही जे फ्लावर्स आहेत त्यांचा सुगंध एवढा छान, म्हणजे त्यांना वास एवढा छान नसतो, सुवासित नसतात, ते थोडंसं डल वास असतो त्यांचा. त्याचं रिझन असं आहे की त्या प्रकारचे जे फ्लाईज आहेत किंवा जे बिटल्स आहेत त्यांना त्या प्रकारचा वास आवडतो आणि त्याच्यामुळे तो त्या प्रकारचा वास प्रोड्यूस करतात, जेणेकरून ते त्या प्रकारचे इन्सेक्ट्स येतील आणि पॉलिनेशन करतील. फ्लावर्सने एवढा छान वास आपल्यासाठी नाही ठेवलाय, तर तो त्यांच्या फायद्यासाठी आहे की जेणेकरून पॉलिनेशन व्हावं आणि इन्सेक्ट्स त्या ठिकाणी यावेत, त्या इन्सेक्ट्सला तो वास आवडतो. ओके, सो ते एक अट्रॅक्शनचे एक मेथड आहे किंवा एक पद्धत आहे. नेक्स्ट आहे टू सस्टेन ॲनिमल विजिट्स दी फ्लावर्स हॅव टू प्रोव्हाइड रिवॉर्ड्स टू दी ॲनिमल्स. आता जे पण ॲनिमल्स येतील तर त्या ॲनिमल्सला काहीतरी बदल्यात दिलं पाहिजे. मग त्या रिवॉर्ड्समध्ये काय काय येतं, काही ॲनिमल्सला पोलन ग्रेन्स खायला आवडतात, सो काही पोलन ग्रेन्स त्या ॲनिमल्स स्वतः पण खाऊन टाकतात. ओके, सो त्याच्यामुळे त्या ठिकाणी पोलन ग्रेन्स पण त्यांना ॲज अ रिवॉर्डमधून मिळतं, नेक्टर पण त्यांना मिळणार आहे. बेसिकली जेव्हा या ठिकाणी इन्सेक्ट्स येतात तेव्हा त्यांच्या पायावरती इथले जे अँथर आहेत तर ते चिकटतात, कारण ते खूप स्टिकी असतात. आणि आता हे जेव्हा ॲनिमल किंवा बर्ड जेव्हा या ठिकाणी फिमेल प्लांटवरती बसेल तेव्हा ते स्टिग्मावरती नकळत ते जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते पडतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जर्मिनेशन होतं. ओके, आता काही वेळेस काय होतं की मे बी चुकीचा प्लांटवरचं हे जे पॉलिनेशन आहे ते फक्त सेम स्पीशीजमध्येच होतं. आता काही वेळेस असं झालं की रोजवरती हनीबी बसली आणि तिने रोजचे पोलन ग्रेन्स कलेक्ट केले आणि मग ती सपोज जस्मिनच्या फ्लावरवरती गेली आणि त्या ठिकाणी तिने पोलन ग्रेन्स इथे लाय केले. तर असं होत नाही की रोजचे पोलन ग्रेन्स आणि जस्मिनचं स्टिग्मा जर्मिनेट करून घेईल, असं होत नाही. तर हे फक्त सेम स्पीशीजमध्येच होतं. मग जर चुकीचे पोलन ग्रेन्स आले तर ते स्टिग्माकडे कॅपेबिलिटी असते, एक ॲबिलिटी आहे की स्टिग्मा ते ओळखते, म्हणजे स्टिग्मा ते ओळखणार की हे आपल्या स्पीशीजचं पोलन ग्रेन आहे का. जर नसेल तर ते जर्मिनेशन होऊ देत नाही. जर्मिनेशन म्हणजे काय, ते त्या पोलन ग्रेनला स्टाईलमधून ओव्हरीपर्यंत जाऊ देत नाही. ओके, नेक्स्ट आहे आफ्टर दॅट इन सम स्पीशीज फ्लोरल रिवॉर्ड्स आर इन प्रोव्हाइडिंग अ सेफ प्लेसेस टू ले एग्स. तुम्ही जर ॲमोफिफॅलसचं जर फ्लावर पाहिलं तर ते 6 फीट उंच असतं, त्याला खूप आतमध्ये अशी पोकळ जागा असते, जेणेकरून काही इन्सेक्ट्सला किंवा काही ॲनिमल्सला आपले जे अंडी आहेत तर ते सुरक्षित ठेवायचे असतात, तर ते या ॲमोफिफॅलस फ्लावरमध्ये ठेवतात सुरक्षित अंडी आणि त्याच्या बदल्यात ते ॲमोफिफॅलसचं पॉलिनेशन करतात. ओके, त्यासोबतच काही ठिकाणी आपल्याला एक रिलेशन पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल मोथ आहे आणि प्लांट आहे युका. यांच्यामध्ये काय होतं की मोथ आणि युका प्लांट यांच्यामध्ये पण एक अंडरस्टँडिंग असतं की ज्याद्वारे ते एकमेकांमध्ये पॉलिनेशन करू शकतात आणि एकमेकांची लाईफ सायकल कंप्लीट करू शकतात. बेसिकली जे मोथ आहे तर ते युका प्लांटच्या आतमध्ये आपले एग्ज डिपॉझिट करतात आणि याच्यामुळे काय होते की मोथचे एग्स पण सुरक्षित राहतात आणि युका प्लांटचं पॉलिनेशन पण होत आहे. त्याच्यामुळे हे दोघंही एकमेकांना त्यांच्या लाईफ सायकल्स कंप्लीट करायला हेल्प करत असतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे सगळं तुम्ही नंतर रीड करू शकता, इथे जास्त काय नाहीये, फक्त तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आपण पॉलिनेशनमध्ये पाहिलं की ॲटोगॅमी किंवा सेल्फ पॉलिनेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, बट हे जे सेल्फ पॉलिनेशन आहे याच्यामध्ये कोणतंही जेनेटिक व्हेरिएशन नसतं, त्याच्यामुळे एकेकच प्रकारचे फक्त फ्लावर पाहायला मिळतात. तर असं नको आहे ना, आपल्याला डिफरंट टाईप्सचे फ्लावर्स पाहिजेत. सो फॉर दी सेक ऑफ द ह्युमॅन बिंग्स या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन थोडंसं अवॉइड केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज केलं जातं. सो ब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे काय, असे डिव्हायसेस की जे सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड करतात आणि क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज करतात. ओके, सो डिस्करेजेस द सेल्फ पॉलिनेशन आणि एनकरेजेस द क्रॉस पॉलिनेशन. मग याच्यामध्ये प्रकार काय आहेत. एकतर पहिला आहे की
असं जर झालं की मेल फ्लावरमध्ये मेल गॅमेट डिफरंट टाइमला मॅच्युअर होतं आणि फिमेल गॅमेट डिफरंट टाइमला मॅच्युअर होतं, तर त्या ठिकाणी सेल्फ फर्टिलायझेशन होणारच नाहीये. सो हे एक पहिलं डिवाइड झालं. दुसरं असं आहे की मेल फ्लावर दुसऱ्या प्लांटवरती आहे, फिमेल फ्लावर दुसऱ्या प्लांटवरती आहे. सो जर डायोशियस कंडिशन असेल तरी पण या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. तिसरी गोष्ट अशी असेल की जे स्टिग्मा आहे तर ते वरती आहे, अँथर खूपच खाली आहे, तर एवढ्या लांब तर या ठिकाणी जे कायचं नाव आहे पोलन ग्रेन्स, तर ते एवढ्या लांब स्वतःहून जाऊ शकत नाहीत. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन चाललंय ना, तर स्वतःहून एवढ्या लांब जाऊ शकत नाहीत. सो पोझिशन जर वर खाली असेल किंवा असे होऊ शकतं की स्टिग्मा खूप खाली आहे, अँथर खूप वरती आहे, तर अर्थात पॉलिनेशन मध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते एवढ्या लांब खाली येऊ शकत नाहीत स्वतःहून. दॅट्स वाय या ठिकाणी पोझिशन जर बरोबर नसेल तरीही या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होत नाही. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे काय, बऱ्याचदा काय होतं की असे काही जेनेटिक मेकॅनिझम्स होतात प्लांटच्या बॉडीमध्ये की ते स्टिग्मा स्वतःच्याच पॉलन ग्रेन्सला आतमध्ये जर्मिनेट होऊ देत नाही. ओके, असे काही जेनेटिक मेकअप त्याच्यामध्ये अरेंज होतात की ते स्टिग्मा स्वतःच्याच पॉलन ग्रेन्सच्या, स्वतःच्या स्पीशीजचे, स्वतःच्या फ्लावरचेच पॉलन ग्रेन्स आहेत, पण तरीही ती त्याला जर्मिनेट होऊ देत नाही. तर या काही कंडिशन्समध्ये पण या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाहीये. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर आपण पाहिलं. आता नेक्स्ट आहे की या ठिकाणी काही एनसीईआरटीने एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जे युनिसेक्शुअल फ्लावर्स आहेत तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन अर्थातच युनिसेक्शुअल असल्यामुळे प्रिव्हेंट होतं थोड्याफार प्रमाणामध्ये. डिफरंट फ्लावर्स आहेत आणि त्यातही ते जर डिफरंट प्लांट्सवरती असतील तर अर्थातच या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होणार नाहीये. डिफरंट प्लांट्सवरती फ्लावर असण्याचे एक्झाम्पल आहे पपाया किंवा डेट पाल्म. पण जर सेम प्लांटवरती फ्लावर असतील ज्याला आपण मोनोशियस म्हणतो, ते आहेत कॅस्टर आणि मेस, मग त्याच्यामध्ये अशा काही कंडिशन्स करावे लागतात. एकतर अँथरला कापा वगैरे लागते जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन होऊ नये, किंवा एक त्या लोकांची पोझिशन आपल्याला बदलावी लागते, म्हणजे एक वर एक खाली ठेवावं जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन होऊ नये. या अशा काही गोष्टी यामध्ये केल्या जातात. ओके, काही प्रमाणामध्ये हे नॅचरली पण अरेंज्ड असतं, तर काही प्रमाणामध्ये हे आर्टिफिशियली अरेंज केलं जातं. अशा पद्धतीने अरेंजमेंट केली जाते. सो इन दिस वे आपण या ठिकाणी आउटडेटेड डिव्हायसेस पाहिलेले आहेत. अजून एक छोटीशी लाईन आहे की जे डायोशियस प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त झिनोगॅमी होणार आहे, ऑटोगॅमी आणि गिटेनोगॅमी होत नाही. जे मोनोशियस प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन सुद्धा पाहायला मिळतं, बट त्या ठिकाणी जेनेटिकली मेकअप हा सेम असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला गिटेनोगॅमी पाहायला मिळतं. ओके, जे मोनोशियस आहेत त्यांच्यामध्ये, आणि जे डायोशियस आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मोस्टली क्रॉस पॉलिनेशन म्हणजे झिनोगॅमीज पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलन पिस्टल इंटरॅक्शन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.